हॅलो, गुड आफ्टरनून फ्रेंड्स. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वाईल्ड विस्परिंग टेल्स विथ विजू. आज आता सर्वीकडे आपल्या इकडे जो श्री गणेशाचा माहोल सुरू आहे गणेशोत्सवाचा, त्यानिमित्ताने एक विशेष व्हिडिओ बनवत आहे. ॲक्च्युली व्हिडिओ नेचरवरतीच आधारित आहे. ऑफकोर्स तुम्हाला एक गोष्ट दाखवायची मला आधी. एक मिनटं. आपण सध्या खामगावच्या चिंतामणी गणेश मंदिरात आहे. चिंतामणी गणेश मंदिर अगदी निसर्गरम्य असं खूप सारं झाडं वगैरे लावलेलं आहे तिथं बघा. खूप छान असं वातावरण आहे. वड वगैरे आहे तिथं, पिंपळ आहेत मागे, छान शिवपिंड वगैरे, शिवलिंग आहे. जवळपास 8 वर्षापूर्वी जवळपास 8 वर्षापूर्वी मी एक आपलं काटेसावर जे असतं, ज्याला आपण कॉटन सिल्क ट्री बोलतो, त्या काटेसावरचं मी एक छोटंसं रोपटं असं ग्रो बॅगमध्ये घरी लावलेलं. आणि कालांतराने मग ते मोठं झाल्यावरती मग ग्रो बॅगमधलं मी ते या चिंतामणी गणेश मंदिरामध्ये इथं बाहेर गेटला लागून त्याचं रोपण केलं होतं. तर आता तुम्ही ते रोपण बघू शकता. सध्या त्याचं स्थितीतलं खोड आहे. हा माझा हात बघा, आता सध्या इतकं मोठं झालं आहे ते, म्हणजे माझ्या हातामध्ये येत नाही आहे सध्या, एवढं झालं. आता जसं ॲज द नेम सजेस्ट काटेसावर, त्याच्या खोडाला बघा, याच्या खोडाला हे असे इतके सारे काटे असल्यामुळे याला काटेसावर असं नाव. हे शार्प आता असं. आणि इतकं मोठं हे सध्या झाड झालेलं आहे बघा, तुम्हाला दाखवतो. हे झाड आता सध्या इतकं मोठं आहे. ह्याचं मी ग्रोबॅगमध्ये बीज रोपण करून रोप उगवून हे झाड लावलेलं आहे इथं. हे झाड इथं लावायला 4 वर्ष झालेत. आणि 4 वर्ष मी त्याला घरीच कुंडीमध्ये, ग्रोबॅगमध्ये उगवून कुंडीमध्ये घरी ठेवून 4 वर्षापूर्वी, म्हणजे 4 + 4 असे याला 8 वर्ष झालेत. आणि हे मी 4 वर्षापूर्वी गणेशोत्सवाच्या वेळेतच चिंतामणी गणेश मंदिरामध्ये लावलेलं होतं. कॉटन सिल्क ट्री बघा, अशी समथिंग त्याची पानाची रचना असते. आणि संपूर्ण झाडाला असे शार्प काटे असतात इथून बघा. आणि काटेसावर हे माझं वैयक्तिक फेवरेट झाड आहे. काटेसावर फेवरेट झाड असण्याचे कारण म्हणजे, एक तर हे संपूर्ण भारतीय वृक्ष आहे, देशी वृक्ष आहे. याला इंग्लिशमध्ये कॉटन सिल्क ट्री म्हणतात. आणि जेव्हा उन्हाळ्यामध्ये जवळपास सर्वीकडे पानझड झालेली असते वृक्षांची, पक्ष्यांना खायला काही नसतं, प्राण्यांना काही खायला नसतं, अशा वेळेत या झाडाला अतिशय सुंदर असे लाल कलरचे, रसाळ एकदम असे भरभरून मकरंद किंवा आपण त्याला नेक्टर म्हणू, हे भरून नसलेले फुलं लागतात. झाडावरती एकही पान नसून सर्वीकडे फक्त त्याचे फुलं असतात, त्याला रेड कलरचे. आणि या फुलांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे, हे जे फूल आहे, फॉर एक्झाम्पल आता आपण हे जास्वंदाचं फूल पाहूया. हे जे फूल असते काटेसावरचं, हे शक्यतोवर असं अपराईट असतं, असं खाली शक्यतोवर नसतं. म्हणजे 95% तरी तुम्हाला फुलं असेच दिसतील. याने काय होतं, रात्री जो दव पडतो, तो दव या फुलाच्या त्या खळग्यामध्ये जमा होतो. फूल जवळपास एवढं मोठं असतं, त्या खळग्यात तो रात्री दव पडतो, तो जमा होतो, तो नेक्टरमध्ये मिक्स होतो. आणि तिथं छान त्याचा ज्यूससारखा ज्यूस तयार असतो, जे पक्षी अतिशय आवडीने आणि प्राणी अतिशय आवडीने पितात. आणि फुलं इवन खातात पण. औषधी गुणधर्म पण भरपूर आहेत. मला डिटेल्स इतके औषधी गुणधर्माबद्दल माहिती नाही आहे. बट जेव्हा पक्ष्यांना काहीच खायला नसतं, तेव्हा काटेसावर त्या वेळेत सर्व पक्ष्यांची आणि प्राण्यांची भूक तहान पूर्ण करते. इतकं उपयुक्त हे झाड आहे. दुसरं, या झाडावरती एकाच वेळेस 74 पक्ष्यांची नोंद घेतल्या गेलेली आहे, वेगळ्या. म्हणजे एका सिंगल ट्रीवरती वेगवेगळ्या प्रकारचे 74 बर्ड्स, जवळपास वेगवेगळ्या प्रकारची अशी नोंद झालेली आहे. आणि या झाडाला इंग्लिशमध्ये जसं कॉटन सिल्क ट्री म्हणतात, त्याच्यासोबतच याला एक विशेष नाव दिलेलं आहे, ओपन ज्यूस बार. त्या झाडाला ओपन ज्यूस बार पण म्हणतात. अतिशय ज्युसी त्याचे फुलं राहतात. आणि त्याच्यावरती छान आपली तहान भागून प्राणी पक्षी खूप छानपैकी उपजीविका करतात. स्पेशली उन्हाळ्याच्या रणरणत्या काळात, जेव्हा कुठंच काही पाणी मिळत नाही, खायला प्यायला मिळत नाही, त्यावेळेसच बरोबर ते झाड फुलतं. हे चिंतामणी गणेश मंदिर आपल्या खामगावचा. चला, नवीन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की शेअर करा, कॉमेंट करा. माझं नवीन यूट्यूब चॅनल जे आहे वाईल्ड विस्परिंग टेल्स विथ विजू, याला नक्की सबस्क्राईब करा. आणि मी असेच नवनवीन व्हिडिओ नेचर संबंधितचे तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. या व्हिडिओमध्ये मी शेवटी काही फोटोज पण टाकणार आहे, ज्याच्याने तुम्हाला
एक्झॅक्ट ते फुलांचं झाड त्यावेळेस कसं दिसतं उन्हाळ्यामध्ये त्याचे काही फोटो शेअर करणार आहेत. आणि माझे वैयक्तिक फोटो या झाडासोबत मी जे घेतलेले आहेत लहानपणापासून जे 4-5 फोटो काढलेले आहेत ते पण शेअर करणार आहे. चला, तुम्हाला अशा एका छान झाडाची माहिती द्यायची होती. ओके, काळजी घ्या. जय श्री गणेशा. अनाय से बाय. चला, जय श्री गणेश.